नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मधुमेह नियंत्रणापासून निरोगी जीवनशैलीपर्यंत या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मेडिकोवर हॉस्पिटल नवी मुंबईचे वरिष्ठ सल्लागार, वैद्यकीय तज्ज्ञ, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर श्रीराम नावडे. डॉक्टर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. या चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची आपण थोडक्यात ओळख करून देऊया. डॉक्टर श्रीराम रघुनाथ नावडे हे 15हून अधिक वर्षांचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी प्रेस्टिजियस ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे हॉस्पिटल मुंबई येथून MBBS आणि MDचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर या संस्थेमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम केलं आहे आणि ते डायबिटीज, मेलायटस, हायपरटेन्शन, थायरॉईड आणि हार्मोनल डिसऑर्डर्स, लाईफस्टाईल अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, इन्फेक्शन, DCGS आणि सोबतच इमर्जन्सी आणि क्रिटिकल केअर या क्षेत्रांमध्ये त्यांचा विशेष अनुभव असलेले तज्ज्ञ आहेत आणि रुग्णांच्या उपचारांसोबतच योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यावरती त्यांचा विशेष भर आहे. तुम्हाला जर डॉक्टर श्रीराम नावडे यांना प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमच्या मनातले सर्व प्रश्न या चर्चेदरम्यान तुम्ही विचारू शकता. पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, ह्या चर्चेला आपण सुरुवात करूया आणि माझा पहिला प्रश्न आहे, आजच्या काळामध्ये मधुमेहाचं प्रमाण हे झपाट्यानं वाढतंय, यासाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे? आणि अनेक जणांना मधुमेहासंदर्भातली जी सविस्तर माहिती हवी असते ती इंटरनेटवर मिळते, पण डॉक्टरांकडून जी मिळणारी अधिकृत माहिती आहे त्याबद्दल काय सांगाल? आज मी सांगू इच्छितो की भारतामध्ये डायबिटीजचं किंवा मधुमेहाचं जे प्रमाण आहे झपाट्याने वाढत चाललेलं आहे. आपण भारताला डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखलं जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे डायबिटीजचं वाढतं जे प्रमाण आहे रुग्णांमध्ये, तर त्याचं मुख्य कारण आहे वाढता तणाव, वाढते वजन, हालचालींचा अभाव, त्याच्यानंतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स लाईक हाय कोलेस्ट्रॉल, वाढतं रक्तदाबाचं प्रमाण ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, त्याच्यानंतर प्रोसेस फूड जे म्हणतो, जे अन्नाचा जो उपयोग होतो आजकाल त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण किंवा प्रोसेस कार्बोहायड्रेट म्हणतो आपण ज्याला मैदा म्हणतो, याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर हालचालींचा अभाव म्हणतो आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रितपणे परिणाम जो दिसत आहे त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललं आहे. याच्यामध्ये अजून 2 मुद्दे पण मी ॲड करू इच्छितो. त्यामध्ये आहे की झोप, अपुरी झोप आणि वाढता तणाव, हे पण मुख्य 2 कारणं आहेत की जे आजच्या तरुणांमध्ये आपण डायबिटीजचं वाढतं प्रमाण बघतोय. अगदी दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. मधुमेह होण्यापूर्वी शरीरात कोणते संकेत दिसतात आणि ज्याला मधुमेह आधी झालेला आहे अशा रुग्णांनी व्यक्तींनी काय काळजी घ्यायला हवी? मधुमेह हा जो आजार आहे मुख्यतः याला आपण सायलेंट डिसीज म्हणतो. बऱ्याच रुग्णांमध्ये मधुमेहाचे काही लक्षणं जे आढळूनच येत नाहीत. ज्या रुग्णांमध्ये मधुमेहाचे जे लक्षणं आढळून येतात त्यामध्ये मुख्यतः म्हणजे अति थकवा येणे, वजन कमी होणे अचानकपणे, त्याच्यानंतर सारखी झोप येणे किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणे, किंवा अंगावरती अचानक काळसरपणा किंवा डिस्कलरेशन म्हणतो आम्ही, ब्लॅकिश डिस्कलरेशन, ते होणे, हे सगळे, किंवा जास्त तहान लागणे, जास्त युरिनेशन किंवा लघवीला लागणे, हे सगळे डायबिटीजचे लक्षणं आहेत की जे आल्यानंतर रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं की या सगळ्या कारणाचं कारण काय आहे. आणि ज्या लोकांना अगोदरच डायबिटीज आहे आणि जे लोक ट्रीटमेंटवरती आहेत डायबिटीजच्या किंवा मधुमेहाच्या, त्या लोकांना जर त्यांची शुगर कंट्रोल नसेल तर अशा लोकांना पण वेगवेगळे लक्षणं दिसून येतात. जसं की दिसण्यासाठी धुरकटपणा, पायामध्ये मुंग्या येणं, पायामध्ये जळजळ होणं, पायामध्ये चावा घेतल्यासारखं वाटणं, चालल्यानंतर कधी दम लागणं, अचानक चक्कर येणं, डिझिनेस म्हणतो आपण त्याला, किंवा खूप जास्त प्रचंड थकवा येणं किंवा जास्त झोप येणं, कामामध्ये मन न लागणं, हे सगळे जे लक्षणं आहेत ते डायबिटीजच्या रुग्णामध्ये दिसून येतात.
पण मग दोन्हीमधला फरक तुम्हाला जर समजावून सांगायचा असेल तर कशा पद्धतीनं सांगू शकता? म्हणजे सुरुवातीला मधुमेहाची लागण झालेला रुग्ण आणि त्यानंतर ज्याला आधीच मधुमेह आहे अशा व्यक्तींना काय काळजी घेणं गरजेचं आहे? मधुमेह लागण झाल्यानंतर किंवा ह्या दोघांमधला जो फरक आहे, मधुमेहाची सुरुवातीला प्री डायबिटीजपासून सुरुवात होते. रुग्णांची जी शर्करा लेवल आहे किंवा शुगर लेवल आहे रक्तामधली, ती अचानक वाढत नाही. हळूहळू पेशंट प्री डायबिटीजमध्ये जातो, प्री डायबिटीजमधून डायबिटीजमध्ये जातो. हे जर आपल्याला वेळीच त्याचं निदान करायचं असेल प्री डायबिटीज किंवा डायबिटीज, तर त्यासाठी आपण जनरली रेग्युलर हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. जे आफ्टर 30 सर्वांनी हेल्थ चेकअपकडे लक्ष द्यायला पाहिजे, की जेणेकरून जर ब्लड टेस्ट केल्या तर आपल्याला या वाढलेल्या शर्कराचं निदान होऊ शकतं. का तर बऱ्याच लोकांना काही लक्षणच येत नाहीत, तर मग लक्षणच नसेल तर पेशंट डॉक्टरकडे कसा जाणार, कुठल्या कारणासाठी जाणार? ॲटलिस्ट जर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप झालं आणि आपल्याला काही रिपोर्ट्स ॲबनॉर्मल वाटले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच्या लक्षणावर नियंत्रण करू शकतो. अगदी सरास हा समज आहे मधुमेह हा केवळ साखर खाण्यामुळे होतो आणि हा समज कितपत खरा आहे? सगळीकडे अशीच चर्चा असते की साखरेमुळं मधुमेह होतं. माझ्याही OPDमध्ये रेग्युलर हा प्रश्न मला रुग्ण विचारतात. मी सर्वांना दर्शकांना सांगू इच्छितो की साखर खाल्ल्याने हा मधुमेह डायरेक्ट होत नाही, पण साखर एकदा मधुमेह झाला तर तुम्हाला साखर किंवा गोड पदार्थ खायला नाही पाहिजे. साखर हा एक इनडायरेक्टली मधुमेह कॉज करण्यासाठी रिस्क फॅक्टर ठरू शकतो. जसं की साखरेचं प्रमाण जर वाढलं तर हाय कॅलरी इंटेक झाल्यामुळे आपला लठ्ठपणा किंवा ओबेसिटी वाढते. ओबेसिटी वाढल्यामुळे आपल्या विसरल ओबेसिटी म्हणतो किंवा पोटावरचा जो चरबी आहे ती वाढते आणि ती वाढल्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि तो वाढल्यामुळे डायबिटीजची निर्मिती होते. म्हणजे शर्करा हा इनडायरेक्टली डायबिटीज किंवा मधुमेह होण्यासाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे. पण आणि एकदा तुम्हाला जर मधुमेह निदान झालं त्यानंतर मात्र आपल्याला साखर आणि गोड पदार्थापासून थोडं दूरच राहायला पाहिजे. अगदी लाईफस्टाईल मेडिसिन म्हणजे नेमकं काय आणि मधुमेहाच्या उपचारांमध्ये त्याचं महत्त्व किती आहे? आता जेव्हा आमच्या OPDमध्ये नवीन मधुमेहाचे रुग्ण उपचारासाठी किंवा सल्ल्यासाठी येतात, तर कुठल्याही मधुमेह रुग्णाच्या उपचारामध्ये मुख्यतः लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा जो उपचाराची मुख्य पद्धती आहे आणि त्यानंतर दुसरी म्हणजे औषधी. तर कुठलाही डायबेटॉलॉजिस्ट जो आहे आपल्या रुग्णांना डायरेक्ट कधीच औषधी चालू करत नाही. रुग्णाचे सर्व रिपोर्ट्स असेस करतो. प्री डायबिटीज आहे, डायबिटीज किंवा मधुमेह पूर्ण आजार झालेला आहे याचं अगोदर निदान करतो आणि ते झाल्यानंतर पेशंटची ट्रीटमेंट चालू होते. ट्रीटमेंटमध्ये मुख्यतः आहे लाईफस्टाईल मॅनेजमेंट. लाईफस्टाईल मॅनेजमेंट याचा अर्थ असा की आपले डाएट, त्याच्यानंतर एक्सरसाइज, त्याच्यानंतर स्लीप आणि त्याच्यानंतर तणाव, या 4 गोष्टीची मुख्यतः मॅनेजमेंट म्हणजे त्याला आपण लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणतो. आणि हा केवळ नुसता रुटीन नाही आहे की तो आपल्या डायबिटीजच्या पेशंटला उपचाराचा हा पाया आहे. डाएट म्हणजे कॅलरी इनटेक रिस्ट्रिक्ट करणे, कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदक जे म्हणतो आपण, ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा वापर करणे. सिंपल कार्बोहायड्रेट आपण मधुमेहाच्या पेशंटला अवॉइड करतो. त्याच्यानंतर प्रोटीन इनटेक वाढवणे जेवणामध्ये. सर्व गोड पदार्थ जे असतात ज्याच्यामध्ये साखर आणि गूळ, बऱ्याच लोकांचा हा पण गैरसमज आहे की साखर चालत नाही तर मग आम्ही गूळ खातो, पण अल्टिमेटली दोन्ही पण सेमच आहे. तर तुम्हाला गोड पदार्थ खायचे नाही आहेत डायबिटीजच्या पेशंटला. आणि त्याच्यानंतर आहे एक्सरसाइज. रोज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक्सरसाइज म्हणजे जरुरी नाही की तुम्ही रोज जिमलाच गेले पाहिजे. हाय इंटेन्सिटी किंवा मॉडरेट इंटेन्सिटी तुम्ही एक्सरसाइज, ब्रिस्क वॉक करू शकता. त्याच्यानंतर आठवड्यातून 2 ते 3 दिवस थोडंसं वेट ट्रेनिंग किंवा रेजिस्टंट ट्रेनिंग करू शकता. त्याला आपण लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये काउंट करतो. मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि झोप आणि तणाव यापैकी कोणत्या गोष्टींवरती सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे आणि कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? या 4ही गोष्टीपैकी जसं
डाएट, झोप, तणाव आणि एक्सरसाइज या कुठल्याही एका गोष्टीला जर जास्त महत्त्व दिलं तर ते मी चुकीचं म्हणेल. आपल्याला चारही गोष्टीला इक्वल इम्पॉर्टन्स देऊन मधुमेहाला नियंत्रण करणं गरजेचं आहे. डाएट पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइजच्या बरोबर, आणि झोप पण तेवढीच महत्त्वाची आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट एवढी. तर चारही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत डायबिटीज किंवा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी. बरं, डायबिटीजच्या रुग्णांनी औषधं सुरू केल्यानंतर ती आयुष्यभर घ्यावी लागतात का, आणि जीवनशैली बदलल्यास औषधांची गरज कमी होऊ शकते का, याबद्दल तुम्ही कसं सविस्तर सांगा? एकदा मधुमेह निदान झाल्यानंतर जेव्हा औषधी चालू होतात तर बरेच लोकांचा गैरसमज असतो की एकदा औषधी चालू होती तर ते बंद होत नाहीत बाबा. पण औषधी बरोबर तुम्ही जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सिरियसली घेतलं, त्याच्यामध्ये डाएट, एक्सरसाइज, स्लीप पॅटर्न, आपला स्ट्रेस मॅनेजमेंट जर योग्य पद्धतीने हँडल केलं तर बऱ्याच लोकांची काळानंतर गोळ्या किंवा औषधे कमी होताना आम्ही बघितले आहेत. आणि काही आमचे रुग्ण असे पण आहेत की ज्यांच्या आम्ही गोळ्यानंतर काही काळाने बंद पण केल्या आहेत. पण त्याच्यासाठी रुग्णांना मेहनत घेणं गरजेचं आहे. ह्यामध्ये मुख्य म्हणजे वेट लॉस करणं. जर डायबिटीजच्या रुग्णाने 5 ते 10% जर वेट लॉस केला तर शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल तिन्हीमध्ये कंट्रोल होण्यासाठी बरीच मदत होऊन जाते. आणि जेव्हा गोळ्या बंद करायची वेळ येते ती स्वतः बंद न करता डॉक्टरच्या सल्ल्याने औषधी बंद करायला पाहिजे. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे, मधुमेह आणि लठ्ठपणा यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे? वजन कमी केल्यानं मधुमेहावरती किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, यावरती आपलं काय उत्तर असेल? लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा डायबिटीज होण्यासाठी किंवा मधुमेह होण्यासाठी हा डायरेक्ट रिस्क फॅक्टर आहे. डायबिटीज किंवा मधुमेह हा लठ्ठ पेशंटमध्ये होण्याचं मुख्य कारण असतं इन्सुलिन रेजिस्टन्स. म्हणजे शरीरामध्ये त्याचा अर्थ काय इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे की टाईप 2 डायबिटीजचे पेशंट जे असतात ज्याच्यामध्ये इन्सुलिनचे प्रमाण तयार होण्याचं शरीरामध्ये खूप कमी झालेलं नसतं आणि शरीराला गरजेएवढं इन्सुलिन तयार झालेलं असतं. पण इन्सुलिन जिथं कार्य करतं, जिथं त्याची ॲक्शन असते, आपल्या लिव्हरमध्ये म्हणा, मसलमध्ये म्हणा, ब्रेनमध्ये म्हणा, तर तिथे जे रिसेप्टर्स असतात ते काम करत नाहीत. त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स होण्याचं कारण आहे एक लठ्ठपणा. त्याच्यामध्ये बाकी अदर फॅक्टर्स पण आहेत. आणि जर आपण वेट लॉस केलं 5 ते 10% तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण. रेजिस्टन्स कमी होणं म्हणजे सेन्सिटिव्हिटी वाढणं. म्हणजे आहे त्या इन्सुलिनमध्ये शुगर आपली चांगली कंट्रोल होऊ शकते जर आपण वेट लॉस केला 5 ते 10%. तर म्हणजे औषधं वाढवण्याची गरज पडत नाही, उलट औषधी कमी होतात वेट लॉस केल्यानंतर. पण मग हे वेट लॉस न होण्यासाठी आहार तुम्हाला संतुलितच ठेवावं लागणार किंवा मग त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावंच लागणार. तर याची जी म्हणजे आहार आणि व्यायाम या दोघांची सांगड कशी या मधुमेहासोबत असते? वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला मेडिसिननी वेट लॉस होणार नाही. तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला डाएट स्ट्रिक्ट करायला लागतो आणि रोज व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. डाएटमध्ये आम्ही डायबिटीजच्या पेशंटला एक सल्ला देतो की आपले आहार कसा असावा, आपली प्लेट जेवणाची कशी बनवायला पाहिजे. तर आपल्या प्लेटमधला जो पोर्शन आहे तो 50% पोर्शन हा व्हेजिटेबल्सचा असला पाहिजे किंवा सलाड म्हणतो आपण त्याला. राहिलेला 25% हा प्रोटीनचा असला पाहिजे आणि राहिलेलं 25% आहे तो कार्बोहायड्रेट्स आणि ऑइल्स असले पाहिजे. पण कार्बोहायड्रेट्स पण रिफाईन कार्बोहायड्रेट्स नको आहेत आपल्याला, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पाहिजेत. जसं की भाकरी, हाय फायबर कंटेनिंग फूड म्हणतो आपण त्याला, आणि स्टार्च, प्रोसेस मैदा, भात ह्याचं प्रमाण कमी घ्यायला पाहिजे. अगदी अगदी. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. मधुमेहासोबत उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असल्यास हृदयविकाराचा धोका किती वाढतो? हा सगळ्यांना खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हृदयविकाराच्या झटक्यानं अनेक मृत्यू होतात. पण ह्या प्रश्नाचं उत्तर घेण्याआधी आपली ही चर्चा प्रेक्षक आपले लाईव्ह पाहत आहेत. शिल्पा पाटील हे मुंबईवरून त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही शिल्पाजी आपला प्रश्न तुम्ही विचारू शकता, डॉक्टर तुम्हाला सविस्तर उत्तर देतील. नाव शिल्पा पाटील, माझं वय 38 इयर्स आहे. मला हे विचारायचं आहे की 38 इयर्सच्या एजमध्ये आपण मधुमेह न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी किंवा कोणत्या एजपासून जास्त प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे? अच्छा,
तर मधुमेह न होण्यासाठी घ्यायचे प्रिकॉशन्स त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. सर्वप्रथम आपल्याला हे बघायचं आहे की जर आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये जर डायबिटीजची किंवा मधुमेहाची हिस्ट्री असेल तर आपण सर्वप्रथम आपलं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं शुगर, HbA1c, कोलेस्ट्रॉल लेवल, त्याच्यानंतर एकदा डॉक्टरकडे जाऊन आपलं ब्लड प्रेशर पण चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आपण करतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला डायबिटीज नाही आहे हे कन्फर्म झालं किंवा मधुमेह नाही आहे, पण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये डायबिटीजचा रुग्ण आढळलेले आहेत आणि ब्लड रिलेशनमुळे रिस्क असते की आपल्याला डायबिटीज भविष्यात होऊ शकतो. मग तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. जीवनशैली बदल करण्यामध्ये सुरुवातीला आपल्याला स्टार्ट एक्सरसाइजिंग, आणि एक्सरसाइजमध्ये जरूर नाही की आपण डेली जिमलाच गेलं पाहिजे. आपल्या डे टू डे मध्ये आपल्याला जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही, तर आम्ही असं सजेस्ट करतो की ठीक आहे, पण आपलं जी बैठी जीवनशैली ती कमी करणं, म्हणजे प्रत्येक 30 ते 60 मिनिटाला आपण बसल्या जागून उठणं, थोडं फिरणं, रोजचे जे घरकामं करतो आपण त्याच्यामध्ये पण थोडं मोबिलाईज होणं, फोनवर बसून बोलण्यापेक्षा थोडं चालून बोलायचं जेणेकरून आपली ॲक्टिव्हिटी वाढते. वेळ काढून ब्रिस्क वॉक करणं मेडिकली रिकमेंडेड आहे की तुम्ही आठवड्यातून 125 मिनिट्स ब्रिस्क वॉक किंवा मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज केली पाहिजे. आणि 5 डेज अ वीक जरी तुम्ही एक्सरसाइज किंवा ब्रिस्क वॉक केला तर तो सफिशियंट असतो डायबिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी. सेकंड आहे कॅलरी रिस्ट्रिक्शन, म्हणजे जे काय शुगरयुक्त पदार्थ आहेत ते आपल्या जेवणातून कमी करणे आणि कार्बोहायड्रेट किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण जेवणामध्ये ठेवणे. यामध्ये प्रोटीन इंटेक आपल्याला जास्त करायचं आहे, फायबर इंटेक जास्त वाढवायचं आहे आणि व्हेजिटेबल इंटेक्स वाढवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण डायबिटीज किंवा मधुमेह प्रिव्हेंट करू शकतो. यामध्ये आजच्या तरुणामध्ये किंवा जे लेट नाईट झोपणं, तणाव जो आहे तो पण कमी करणं गरजेचं आहे. झोप आपली रोजची 7 ते 9 तास जर झाली तर आपण मधुमेहाचं प्रमाण किंवा रिस्क कमी करू शकतो. त्यांच्या प्रश्नाचं निरसन झालं असेल. तुम्हाला मी जो प्रश्न विचारला की हृदयविकाराचा धोका किती वाढतो या सगळ्यामध्ये? डायबिटीज, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब हे तिन्ही पण इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर मानले जातात हृदयविकारासाठी. म्हणजे फक्त डायबिटीज जरी असेल, मधुमेह, आणि तो जर कंट्रोलमध्ये नसेल तर हृदयविकार किंवा ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं. आणि मधुमेहाबरोबर जर आपल्याला कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब असेल तर 3 फोल्ड हार्टची किंवा हृदयविकाराची रिस्क वाढते. पण जर आपण तिन्ही गोष्टींना, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह म्हणजे शुगर, जर चांगली कंट्रोल ठेवली, डाएट फॉलो केला, लाईफस्टाईल फॉलो केली, तर आपण निरोगी जीवन जगू शकतो. आणि रेग्युलर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केले तर हृदयविकाराचा धोका नक्कीच टाळू शकतो. अगदी आजच्या तरुणांमध्ये त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती बदललेली आहे. रात्री उशिरापर्यंत जागणं, वाढता स्ट्रेस घेणं आणि सोबतच अनेक कारणं असतात की ज्याच्यातून हे तरुण टेन्शन घेतात आणि मोबाईलचं बघणं असतील. तर ह्या सगळ्यामध्ये डायबिटीज आणि त्या झालेल्या रुग्णाला, मधुमेह झालेल्या रुग्णाला ह्या सगळ्यामुळं काय नेमका त्रास असतो किंवा मग ह्या सगळ्यामुळं त्याला काय धोका होऊ शकतो? फक्त मधुमेहच हा एकमेव रिस्क फॅक्टर नाही आहे आजच्या जीवनशैलीमध्ये. जर वाढता तणाव आणि अपुरी झोप या गोष्टीमुळे मधुमेहाची रिस्क तर वाढते. त्याच्याबरोबर हृदयविकाराचा धोका मधुमेह नसताना पण आपण बघतोय आजकाल तरुणांमध्ये की अचानक अरे काहीच आजार नाही आहे आणि हृदयाचा अटॅक किंवा हार्ट अटॅक आला, ब्रेन स्ट्रोक झाला. तर ह्या सगळ्याला कारणीभूत आहे आजची जीवनशैली. तर मला असं वाटतं पर्सनली, बिईंग डॉक्टर, आम्ही पण खूप बिझी असतो, पण आपल्या बिझी लाईफस्टाईलमधून आपली झोप 7 ते 8 तास नक्की मिळालीच पाहिजे, याची तुम्ही काळजी करा. वर्क कमी करा, कामाला घरी घेऊन येऊ नका, काम फक्त ऑफिसलाच ठेवा. आणि दुसरं, आपल्या बिझी लाईफस्टाईलमधून स्वतःसाठी अर्धा ते 1 तास नक्कीच काढा, जेणेकरून तुम्ही व्यायाम करू शकता, एक्सरसाइज करू शकता, ब्रिस्क वॉक करू शकता. आणि जरूर नाही की तुम्ही जिमलाच जा, तुम्ही घरी पण हे सगळे एक्सरसाइज करू शकता. अगदी तुम्ही मागाशी म्हटलात की लक्षणं पटकन दिसत नाहीत. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित कोणत्या तपासण्या करून घ्याव्यात, जसं की किडनी, डोळे आणि हृदय
यावरती लगेच परिणाम होतात आणि मग ते परिणाम समजून घेण्यासाठी कोणत्या तपासण्या करणं गरजेचं आहे? मधुमेह रुग्णासाठी आम्ही रुटीनली जे रक्त तपासण्या असतात, फास्टिंग शुगर आणि पोस्ट लंच शुगर हे रेग्युलर आम्ही फॉलोअपला मॉनिटर करत असतो. पण याच्या व्यतिरिक्त काही इतर तपासण्या आहेत की आपल्याला काही कालांतराने टप्प्याटप्प्याने करायची गरज पडते. जसं की HbA1c म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला मागील 3 महिन्याचे शुगरचं लेवलचा अंदाज येतो. त्याच्याबरोबर किडनी फंक्शन टेस्ट, म्हणजे मधुमेहामुळे आपल्या किडनीवरती काही परिणाम झाला आहे का ते तपासणं. लिव्हर फंक्शन टेस्ट, डायबिटीजच्या पेशंटला लिव्हर डिसऑर्डर्स पण कॉमनली दिसून येतात, तर लिव्हर फंक्शन टेस्ट पण करणं गरजेचं आहे. किडनी फंक्शन टेस्ट बरोबर आपल्याला UACR म्हणतो आपण, अल्बुमिन क्रिएटिनिन रेशो, तो पण चेक करण्याची गरज आहे. बऱ्याचदा किडनी फंक्शन टेस्ट नॉर्मल असते आणि सायलेंटली डायबिटीजमुळे किडनीवर परिणाम झालेला असतो, तो आपल्याला या तपासणीमध्ये लक्षात येतो UACR. याचबरोबर रेग्युलर ECG करणे, ज्याच्यावर आपण हार्टवरती काही परिणाम झाले का तो समजतो. लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलची तपासणी. आपल्या भारतीय लोकांमध्ये डायबिटीज, विशेषतः डायबिटिक्समध्ये वेगळ्या प्रकारचे कोलेस्ट्रॉलचा पॅटर्न बघायला मिळतो, जगापेक्षा वेगळा. आणि हा कोलेस्ट्रॉलचा पॅटर्न जो आहे तो कार्डियक किंवा हार्टची रिस्क वाढवतो. मग त्याच्यासाठी आपल्याला लिपिड प्रोफाईल मॉनिटरिंग पण वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. आणि हे जे तपासणी मी तुम्हाला सांगतो की हे आपण वर्षातून एकदा ॲडवाईज करतो. या व्यतिरिक्त आपल्याला डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं असतं. आणि ते बरेच पेशंट येतात हॉस्पिटलमध्ये की डॉक्टर मी डोळे चेक केले, मी XYZ ऑप्टिशियनकडून केले, गॉगल शॉपमध्ये केले, तर ती तपासणी डायबिटिक्समध्ये रिकमेंडेड नसते. आपण डायबिटीजमध्ये फंडस एक्झामिनेशन करतो. डायबिटीज किंवा मधुमेहाच्या पेशंटमध्ये रेटिनावर इफेक्ट होत असतो आणि रेटिना चेक करणं हे एक्सपर्ट डोळ्यांच्या तज्ज्ञाकडूनच करायला पाहिजे. पण या सगळ्या तपासण्यांमध्ये अशी कोणती एक तपासणी करून घेऊ शकतो की ज्याच्यामुळे लगेच कळेल असं की ह्या सगळ्या 4ही तपासण्या करणं गरजेचं आहे? वर्षातून एकदा आपलं किडनी फंक्शन, हृदयासाठी ECG, डोळ्यांसाठी फंडस एक्झामिनेशन आणि 2D इको म्हणून हार्टसाठी आपण 2D इको पण याच्यामध्ये इन्क्लूड करतो आणि ते करणं गरजेचं आहे. कुठली एक तपासणी आपण दुसऱ्या अवयवाबद्दल माहिती देऊ शकत नाही. बरोबर बरोबर. अगदी. डायबिटीस आहे म्हणजे गोड पदार्थ पूर्णपणे बंद हा समज कितपत योग्य आहे आणि डायबिटीस व्यक्तीनं आहाराकडे कसं पाहावं? म्हणजे गोड पदार्थ संदर्भातला तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर त्या आणि या सगळ्या आहाराकडे कसं एखाद्या रुग्णाने पाहावं? गोड पदार्थ सर्वच बंद म्हणण्यापेक्षा आपण शुगरयुक्त आणि गुळयुक्त म्हणजे हे जे गोड पदार्थ आहेत आपण ते 100% अवॉइड करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर गोड खायची इच्छाच असेल तर आपल्याला फ्रूट्स आहेत की जे आपण कन्झम्पशन करू शकतो की ज्याच्यामुळे त्याच्यानंतर काही प्रमाणात आपण ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकतो लिमिटेड क्वांटिटीमध्ये, जसं आहे डेट्स घेऊ शकतो. बऱ्याच लोकांना गोड खायची सवय असते तर आम्ही त्यांना हे पण सांगतो की तुम्ही ड्रायफ्रूट्स विथ डेट्सचे काही लाडू बनवून. डॉक्टर, एक प्रश्न घेऊया. वीरेन पाटील हे पेणमधून जोडले गेलेले आहेत, ते आपली चर्चा लाईव्ह पाहत आहेत. वीरेनजी, आपला प्रश्न डॉक्टरांना विचारा. नमस्कार सर, आवाज येतो? नमस्ते. सर, मी सत्यजित म्हात्रे बोलतो रायगडवरून. ओके. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. ओके. त्याला शुगर सांगितलेली आहे. ओके. ते कितपत त्याचं कमी होईल शुगर लेवल आणि काय त्याला रिस्ट्रिक्शन द्यायला पाहिजे आणि खाणं वगैरे काय त्याला द्यायला पाहिजे आणि भविष्यात कमी होईल की नाही शुगर त्याची? निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही व्यवस्थित त्याचे उपचार मधुमेह तज्ज्ञाकडे चालू ठेवला तर त्याची शुगर निश्चितच चांगली कंट्रोलमध्ये राहील. आणि 5 वर्षाचा असताना जेव्हा मधुमेहाचं निदान होतं तर हा मधुमेह हा टाईप 1 डायबिटीजमध्ये मोडतो. म्हणजे मधुमेहाचे 2 प्रकार आहेत कॉमन, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 हा मधुमेह हा इन्सुलिन डिपेंडंट असतो, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण तयार होण्याचं शरीरामध्ये कमी झालेलं असतं. आणि अशा रुग्णाला ट्रीटमेंटसाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करण्याबरोबरच इन्सुलिन ट्रीटमेंट ही गरजेची असते. याच्यामध्ये गोळ्यांचा जो इफेक्ट असतो किंवा औषधांचा जो इफेक्ट असतो टॅबलेट फॉर्ममध्ये, तर तो पाहिजे तसा मिळत नाही किंवा तो करूनही फायदा होत नाही. मग आपण इन्सुलिनचा जो काही गरज आहे ती आहे की नाही आहे,
आणि जीवनशैलीमध्ये बदल, जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदरच माझ्या बोलण्यामध्ये, की आपल्याला डाएट, लाईफस्टाईलमध्ये बदल, एक्सरसाइज, झोप पूर्ण हे घेतलं आणि त्याच्याबरोबर जर डॉक्टरांच्या सल्ल्याने जर इन्सुलिन व्यवस्थित रेग्युलर घेतलं, फक्त तुम्हाला एक करणं गरजेचं आहे की जेव्हा त्याला तुम्ही ट्रीटमेंट देणार किंवा इन्सुलिनचा वापर करणार, तर तुम्हाला त्याची शुगर तुम्हाला घरी रेग्युलर मॉनिटर करायला लागणार. तर आजकाल घरी शुगर मॉनिटर करण्यासाठी ग्लुकोमीटर्स येतात आणि तुम्ही स्वतः पण ती शुगर चेक करू शकता की ती दिलेले टार्गेट्समध्ये आहे की नाही. का तर टाईप 1 डायबिटीजमध्ये शुगर लो होण्याची पण जास्त भीती असते जर तुम्ही डोस जर जास्त घेतला. जर त्याचा आहार कधी एखाद्या वेळेस कमी असेल आणि आम्ही फिक्स डोस आपण इन्सुलिन देतो, तर जर 70च्या कमी शुगर गेली नाही पाहिजे हे आपलं टार्गेट पाहिजे आणि वरची जी शुगर आहे 180च्या कमी राहायला पाहिजे. जर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला भिन्नता जाणवली, शुगर लो होते किंवा हाय होते, तर तुम्ही तुमच्या डायबेटॉलॉजिस्टला लगेच कॉन्टॅक्टमध्ये घेऊन डोसमध्ये ॲडजस्टमेंट करू शकता. अगदी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मधुमेह टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं कोणत्या 3 गोष्टी आजपासून सुरू करायला हव्यात आणि त्या गरजेच्या आहेत? जसं की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे, 3 गोष्टी म्हणजे डाएट, सेकंड आहे एक्सरसाइज आणि थर्ड आहे झोप पूर्ण आणि आपला ताणतणाव कमी करणे. आणि ताणतणाव कमी करायचा असेल तर तुम्हाला एक तर मेडिटेशन स्टार्ट करणं गरजेचं आहे. मेडिटेशन म्हणजे आपण जे म्हणतो की मेडिटेशननी काय होतं आहे, पण मेडिटेशनमध्ये एक्स्ट्रीम पॉवर आहे की ज्याच्यामुळे आपलं ब्रेन. विजयकुमार राऊत हे चर्चा पाहत आहेत, अहिल्यानगरमधून बोलत आहेत. विजयकुमारजी, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. विजयकुमार राऊत बोलतोय अहमदनगरमधून. बोला. माझा प्रश्न असा होता या संदर्भात की बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की याच्यावर औषध उपचार नाही ओके. मधुमेहावरती. ओके. तुम्ही तुमची जीवनशैली बदला, ओके. काही प्रमाणात तुम्हाला रिलॅक्स वाटेल, पण पूर्ण बरा होऊ शकत नाही. ओके. याबाबत तर या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायबिटीजमध्ये क्युअर म्हणजे डायबिटीज हा पूर्ण बरा होणं हे शक्य नाही आहे, पण डायबिटीजमध्ये रिमिशन हा 100% शक्य आहे. रिमिशनचा अर्थ असा आहे की डायबिटीजच्या किंवा मधुमेहाच्या रुग्णांना आम्ही सांगतो की तुम्ही जर व्यवस्थित चा उपचार केला डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर लाईफस्टाईल चेंजेस किंवा जे जीवनशैलीमधले बदल आहेत ते व्यवस्थित फॉलो केले आणि एक्सरसाइज करून जर वेट लॉस करण्यात जर तुम्ही सफल झालात, तर कालांतराने हळूहळू गोळ्या औषधं कमी होतात. आणि बऱ्याच लोकांची आम्ही गोळ्या औषधं लाईफस्टाईल मॅनेजमेंट करून बंद केलेली आहेत. पण याचा अर्थ असा नाही होत की आपलं डायबिटीज क्युअर झालेलं आहे. तुम्हाला तुमची जीवनशैलीमधले बदल हमेशा चालूच ठेवावे लागतील, तरच तो अंडर कंट्रोल विदाऊट मेडिसिन राहील. जर तुम्ही परत जीवनशैलीतले बदल नॉर्मल केले, शुगर इंटेक वाढवला, एक्सरसाइज बंद केली, तर परत गोळ्या घेण्याची गरज पडू शकते. तर धन्यवाद. आपण सविस्तर ही चर्चा केलेली आहे. डॉक्टर श्रीराम नावडे हे आपल्यासोबत या चर्चेसोबत जोडले गेलेले होते. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याला वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची.